नमस्कार इचलकरंजीकरांनो, इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वेद भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मदर तेरेसा, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, पुष्पा फेम अल्लू अर्जुन, पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे। कला, आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे। म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावं। इचलकरंजीत एक नवीन पर्व सुरू होतंय आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा। गणपती बाप्पा मोरया। एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या शाहू पुतळा परिसरात असलेल्या मैत्री हॉटेलमध्ये असलेल्या धार्मिक स्थळाजवळ दारूच्या बाटल्या ठेवून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हॉटेल मालकासह अन्य तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातल्या शाहू पुतळा परिसरात इस्माईल रमजान वय 42 राहणार स्वामी मळा यांचं मैत्री या नावानं शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेल असून त्या ठिकाणी सुशील चौधरी वय 33 राहणार पुजारी मळा जेवायला गेले असता त्यांना हॉटेलमध्ये असलेल्या धार्मिक स्थळाजवळ दारूच्या बाटल्या असल्याचं निदर्शनाला आलं। तसंच परिसरात स्वच्छता देखील दिसली नाही। त्यामुळे याची माहिती शहरातील हिंदुत्ववादी संघटनांना देण्यात आली। त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाला याचा जाब विचारत धारेवर धरलं। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी हॉटेल परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि हॉटेलमधील CCTV फुटेज चेक केलं असता सुशील चौधरी यानंच हा प्रकार केल्याचं उघडकीला आलं। त्यामुळे घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानं या प्रकरणी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्यानं आणि तणाव निर्माण केल्याप्रकरणी हॉटेल मालक इस्माईल रमजान वय 42 राहणार स्वामी मळा, संशयित आरोपी सुशील चौधरी वय 33 पुजारी मळा, रोहित उर्फ विशाल यादव वय 30 शाहूनगर चंदूर आणि विकी सुतार वय 32 शिवाजीनगर कोरोची या चौघांवर धार्मिक स्थळ अपवित्र करून लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आरोपींनी धार्मिक स्थळ अपवित्र केल्यानं लोकांच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्यांना अटक केली आहे। तर याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव करत आहेत।